नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बातम्या या यूट्यूब वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजच्या शेतीविषयक ताज्या घडामोडी बघूया। त्यामध्ये पहिली बातमी, राज्य सरकार नमले गाळप हंगामाला मान्यता, साखर आयुक्तालयाने दिले 100 कारखान्यांना परवाने, काही कारखान्यांचे परवाने थांबवले। दुसरी महत्त्वाची बातमी, मलकापुरात मक्याचा कमाल दर 2165 पर्यंत, आवक दिवसाला 3 ते 4 हजार क्विंटलपर्यंत। पुढील बातमी, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, किमान तापमानात चढ उतार शक्य, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका। पुढील महत्त्वाची बातमी आहे वांग्याविषयी, राज्यात वांगी 1000 ते 9000 रुपये प्रति क्विंटल, अहिल्यानगरला 2000 ते 6000 रुपये दर, कळमना बाजारात 1000 ते 1200 रुपये दर, तर नाशिकमध्ये 6 ते 9000 रुपये दर। पुढील बातमी, मोदी शहांना रोखले नाही तर सहकार खात्याची वाट लावतील, उद्धव ठाकरेंचा घणाघात। त्यानंतर पुढील बातमी आहे, विकसित महाराष्ट्राचा शेतकरी सर्वात मजबूत स्तंभ, मोदींचं प्रतिपादन आणि मविवार घणाघाती टीका। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।